नायलॉन माझ्यामुळे नागरिकांचा नव्हे तर आकाशात मुक्तपणे भ्रमंती करणाऱ्या मुख्य पक्ष्यांचाही जीवावर बेतत आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील कामगार नगर परिसरात एका झाडाला घुबड अडकलेल्या नायलॉन मांजात अडकलेले होते. स्थानिक नागरिकांनी अग्निशामक अधिकाऱ्याच्या मदतीने या घुबडाची सुटका केली. त्यामुळे मुख्य पक्षाला जीवदान मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाशात पतंग झेपवतानाचे चित्र दिसत होते. तर कटलेले पतंग आणि त्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा, विजेच्या तारा झाडावर अडकत होते. झाडांना अडकलेल्या मांजामध्ये पक्षी अडकण्याची जास्त शक्यता असते. त्याच अनुषंगाने सातपूरच्या कामगार नगर परिसरातील एका झाडावर घुबड अडकलेले होते. या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप काळे यांनी पाहिले. काळे यांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले असता त्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर तेही तात्काळ घटनास्थळी पोहोचले. झाडावर असलेल्या नायलॉन मांजामध्ये घुबड अडकलेले होते, त्यामुळे त्या सोडता येत नव्हते. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करून घुबडाभोवती असलेला नायलॉन मांजा काढून त्यापासून घुबडाची सुटका केली आहे. सुमारे 2 ते 3 तास घुबड त्यात अडकून होते. सुदैवाने घुबडाला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नव्हती. तरीही अग्निशामक कर्मचाऱ्यांनी घुबडाचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्यास पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आणि घुबड्यांनी सुटका झाल्यानंतर आकाशात पुन्हा आनंदाने भरारी घेतली. दरम्यान या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संदीप काळे, अग्निशामक दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर.